हॅलो, आता आपण बघूया लग्न तुला जपणार आहेचा एपिसोड रिव्ह्यू. अथर्व 2 दिवसासाठी बाहेर जायला निघतो. तेव्हा तो त्याच्या बाबांचा पाय पडतो. तेव्हा ते दादासाहेब बोलतात की अथर्व, ही डील आपणच क्रॅक करणार आहोत. वेदा ही तयारी करत असते. मंजिरी तिला वेणी घालून देत असते. तेव्हा वेदा बोलते की आई चल ना, उशीर होतोय. तेव्हा मीरा पटकन पराठे घेऊन येते, टिफिन घेऊन येते आणि बोलते की वेदा, हे बघ टिफिन आणले, तुमच्या दोघांचे टिफिन, ही पाण्याची बॉटल. मीराला काम करताना बघून अथर्व तिच्याकडे बघतच असतो. तेव्हा अथर्व पटकन मीराच्या बाजूला जातो. तेव्हा मीरा टिफिन घेऊन बाजूला निघून जाते. अथर्व मंजिरीचा पाय पडतो. तेव्हा मंजिरी बोलते की ज्या कामासाठी निघालायस ते काम व्यवस्थित पार पडू देत. मीरा वेदाच्या बॅगमध्ये टिफिन भरत असते. तेवढ्या तिथे अंबिका येते आणि बोलते की मीरा, अथर्व 2 दिवसासाठी चाललेत बाहेर, बोल ना त्यांच्याशी. मीरा काहीही बोलत नाही. तेव्हा अंबिका बोलते की मीरा, बाहेर जाणाऱ्या माणसाशी नीट बोलावं, व्यवस्थित बाय करावं. तरीही मीरा काही बोलत नाही. तेव्हा अथर्व मीराकडे बघतो आणि बाय म्हणतो. तेवढ्यात अनन्या हे नोटीस करते. तेव्हा अनन्या बोलते की बाय दादा, टेक केअर. तरीही मीरा काहीच बोलत नाही. तेवढ्यात नर्मदा येते आणि बोलते की वहिनी, मायाला पाहिलंस का कुठे? तेव्हा मंजिरी बोलते की तिला फोन करून बघितलास का? तेव्हा नर्मदा बोलते की फोन तिच्या रूममध्येच आहे. तेव्हा अंबिका मनात बोलत असते की मी मायाला जिथे असायला हवा आणि तिथेच तिच्या जागेवर. तेव्हा मीरा तिला खुणवते. तेव्हा अंबिका बोलते की काही नाही. तेव्हा मंजिरी मनात बोलत असते की कुठे गेली ही सकाळी सकाळी न सांगता. तेवढ्यात वेदा बोलते बाबा चल ना, स्कूलला जायला उशीर होतोय, नाहीतर बस सुटेल माझी. अथर्व मीराची वाट बघत असतो की ती कधी बाय करेल म्हणून. तेव्हा अथर्व बोलतो की हो बेटा. तेव्हा अथर्व मीराच्या तिथे जातो आणि तो टिफिन बॉक्स घेतो, वेदाच्या इथे ठेवतो. तेव्हा अथर्व मुद्दाम बोलतो की बाय अनन्या. तेव्हा अनन्या बोलते की बाय दादा. तेव्हा अथर्व मीराकडे बघून बोलतो की बाय नर्मदा, बाय नर्मदा आत्या. तेव्हा आत्या बोलते की अथर्व मी इथे, इकडे तिकडे कुठे बघतोयस? तेव्हा अथर्वलाही हसायला येतो. तो बोलतो की बाय आत्या. तेवढ्यात अथर्व बोलतो की चल वेदा. अथर्व आणि वेदा जायला निघतात. तेवढ्यात मीरा बोलते की वेदा. तेव्हा मीरा वेदाकडे जाते. तेव्हा मीरा बोलते की वेदा, सांगितलेलं लक्षात ठेवायचं आणि अरबट चळबट खायचं. तेव्हा वेदा बोलते नाही, बसमधून उतरताना, रस्ता क्रॉस करताना लक्ष द्यायचं. तेव्हा मीरा वेदाला नीट समजावून इन्स्ट्रक्शन देत असते. तेव्हा मीरा वेदाला सांगत असते की आणि हो, टीचरचं ऐकायचं हां, आणि मज्जा कर. आणि हो, सतत कॉफी पिऊ नकोस हां. तेव्हा अनन्याला आणि अथर्व क्लिक होतं की हे अथर्वलाच बोलत असते. तेव्हा मीरा बोलते की दिवसातून एकदा ठीक आहे हां. अंबिकालाही कळत असतं. तेव्हा तेवढ्यात अनन्या बोलते की दादा बघतोयस ना, बहिणी तुला सांगते की सतत कॉफी पिऊ नकोस म्हणून. बघतोय ना बहिणीचं किती प्रेम आहे ते, याला म्हणतात बायकोची काळजी करणं. तेव्हा अथर्व जायला निघतो. अनन्या वेदाला बॅग देते आणि बोलते की वेदा बाय. तेव्हा मीराही बोलते की बाय. तेव्हा अथर्व पुढे जायला निघतो. तेव्हा अंबिका बोलते की मीरा, अगं अथर्व जायला निघाले, त्यांना बाय तरी म्हण, तू एवढी खडूस कधीपासून झाली? तेवढ्यात अथर्व पुढे जातो आणि पुन्हा मागे वळून बोलतो की ते मी वेदाला स्कूलमध्ये सोडून तसंच पुढे जाईन. तेव्हा मंजिरी बोलते की ओके, सावकाश गाडी चालव हां. मंजिरी मनात बोलत असते की माया कुठे गेली, आगाऊपणा करायला गेली नसेल ना. इकडे अंबिका मीराला सांगत असते की मीरा, अगं अथर्व चालली, बोल ना त्यांच्याशी काहीतरी, ते तिकडच्या तिकडेच जाणार आहे, ॲटलिस्ट लवकर या असं तरी म्हण. तेव्हा अथर्व पुढे जातो आणि पुन्हा मागे वळून बघतो. तेव्हा अंबिका बोलते मीरा, अगं अथर्व तुझ्यासाठीच थांबलेत, लवकर या तरी म्हण त्यांना. तेवढ्यात अथर्व मागे वळून बोलतो की येईल मी लवकर आणि कॉफीसुद्धा एकच कप पिईन. तेव्हा सगळ्यांना खूप भारी वाटत असतं. तेव्हा अनन्या बोलते हो दादा, लवकर ये, आणि मीराकडे बघून बोलते की आम्ही वाट बघतोय. तेव्हा अथर्व पुढे जायला निघणार. तेव्हा त्याला रस्त्यात माया दिसते. माया पूर्ण चिखलाने माखलेली असते. सगळे तिच्याकडे शक्यने बघत असतात की काय झालं आहे म्हणून. तेव्हा नर्मदा ओरडते ई माया. तेव्हा नर्मदा बोलते की ई शी, किती घाण. तेव्हा वेदाही बोलते की ई किती घाण वास येतोय. तेव्हा मंजिरीला डाऊट येतोच. तेव्हा अंबिका मीराला सांगत असते की हो मीरा, मीच केलं आहे हे, तुला त्रास देऊन शांत झोपली होती ना, म्हणून बेडवरून थेट उचललं आणि गटारात टाकलं. तेव्हा मंजिरी मनात बोलत असते की वाटलंच होतं, तुझ्याशिवाय दुसरं कोणाला जमणार आहे हे. तेव्हा नर्मदा बोलते की माया, अगं काय केलंस हे, कुठल्या गटारात लोळून आली? तेव्हा सगळे हसत. तेव्हा अंबिका हसत असते. अंबिका बोलते की मीरा, तुझ्या मायाताईशी चौकशी नाही करणार? विचार बघू, विचार. तेव्हा मीरा बोलते की मायाताई काय झालं,
कुठे पाय घसरून पडलीस का? तेव्हा अंबिका हसत असते. तेव्हा सगळे विचारत असतात की माया काय झालं आहे? कोणी दादासाहेब विचारतात तुला कोणी ढकललं आहे का? तेव्हा अनन्याही विचारते की माया तू सकाळी सकाळी कुठे गेली होतीस? तेव्हा मंजिरी बोलते की अरे थांबा थांबा, आणि मायाला बोलते की माया जा गार्डनच्या तिथे जे वॉशरूम आहे तिथे जाऊन अंघोळ करून ये जा. तेव्हा माया चालली जाते. तेव्हा अथर्व बोलतो की हिला काय झालं आहे? याची गप्प गप्प काय आहे? काय झालं असेल? तेव्हा मीरा बोलते ते मी बघते. वेदाला उशीर होतोय ना, तिच्या शाळेत बससुद्धा आली असेल. तेव्हा अनन्या बोलते हो हो तुम्ही व्हा पुढे. वेदा बोलते बाबा चल ना. तेव्हा अथर्व बोलतो की हो. तेव्हा वेदा मीराला बाय करते आणि ते दोघे पुढे होतात. तेव्हा अंबिका बोलते की मीरा मायाला जसंच तसं उत्तर मिळाले, आता मला बघायचं आहे की ती काय उत्तर देतं ते. इकडे माया अंघोळ करून तयार होत असते. तिच्या अंगाचा घाण वास येत असतो. थोडं तिथे मंजिरी ते दरवाजा लावते आणि बोलते की माया माया सांग पटकन तू घाणीत कशी पडलीस? तेव्हा मंजिरीलाही खूप घाण वास येतो. तेव्हा मंजिरी बाजूला होते आणि बोलते की सांग पटकन नाही तर ती अंबिका येईल. तेव्हा माया थोडी शांत होते. मंजिरीकडे जाते आणि बोलते कोण? काय म्हणालात तुम्ही? तेव्हा मंजिरी बोलते की ती अंबिकाची बहीण येईल. तेव्हा माया बोलते की मॅडम मी तुम्हाला सांगते ती मीरा ब्लॅक मॅजिक करते. अहो मी रात्री माझ्या बेडवरच झोपलेले, पण सकाळी उठली तेव्हा मी त्या गटारात पडलेले. तेव्हा माया अंगावर परफ्यूम मारत असते आणि बोलते मॅडम मी तुम्हाला खरंच सांगते की ती मीरा एकटी करूच काही शकत नाही. तेव्हा मंजिरी बोलते यापुढे ती मीरा काही करूच शकणार नाही. तेव्हा मंजिरी बोलते अथर्व घरी नाही आहे, ही संधी साधायची आपल्याला, पण एक लक्षात ठेव तू घाणीत कशी पडली हे कोणालाच काय तुला माहीत नाही एवढंच सांगायचं आहे. तेव्हा माया बोलते अहो मला खरंच माहीत नाही आहे. तेव्हा मंजिरी बोलते तेच. तेव्हा माया बोलते की आज संपवून टाकूया त्या मीराला. तरी अथर्व गाडी चालवत असतो. तेव्हा त्याला तेच आठवत असतं की पाडव्याच्या दिवशी मीराने अथर्वला प्रपोज केलं असतं आणि अथर्वने त्यावर काय दिलेलं उत्तर तेही त्याला आठवत असतं. त्यानंतर तो मीराशी जे बोलण्याचा प्रयत्न करतो, मीरा त्याला इग्नोर करत असते हे तेही त्याला आठवत असतं. तेव्हा अथर्व गाडी चालवतो त्याला मीराचा भास होतो. तेव्हा मीरा बोलते का हो मी दिलेला एवढा प्रेमाने दिलेला डब्बा तुम्ही खाणार नाही आहात का? तेव्हा अथर्व बोलतो की खाणार आहे मी. तेव्हा मीरा बोलते मग खा ना. तेव्हा अथर्व बोलतो की हो अशी मला भूक लागलीच आहे. तेव्हा मीरा बोलते अहो मग गाडी थांबवा आणि खा ना. तेव्हा अथर्व गाडी थांबवतो, पाठीमागे बॅगेतनं डबा काढतो आणि बघतो तर काय तिथे मीराच नसते. अथर्व त्या डब्याकडे बघतो, डब्बा ओपन करतो, पराठ्यांचा स्मेल घेतो आणि एक घास खाणार तेवढ्यात अथर्वला फोन येतो की रस्त्यावर ट्रॅफिक आहे म्हणून. तेव्हा अथर्व बोलतो की मी वेळेवर पोचतो आणि अथर्व पुन्हा डब्याचं झाकण लावून बाजूच्या सीटवर डब्बा ठेवून देतो. इकडे मीरा अंबिकाला असते की ताई तू मायाशी असं का वागली? तेव्हा अंबिका बोलते की ते मायाचं सोडून दे, पण मला तू सांग तू अथर्वशी असं का वागते? अगं आता दिवसभर त्यांच्या डोक्यात तोच विषय राहील, तू बोलली का नाहीस त्यांच्याशी? तेव्हा मीरा बोलते ताई मी सांगितलं ना मला नाही बोलायचं आहे. तेव्हा अंबिका बोलते की अगं असं रुसून राहिला काही तू लहान आहेस का? तेव्हा मीरा बोलते की ताई तुला समजायचं तसं समज, रुसली तर रुसली समज, पण मला नाही बोलायचं आहे. तेव्हा अंबिका तिला समजवत असते. तिकडे मंजिरी येते. मंजिरी त्या दोघींना बघते. नर्मदा आणि दादासाहेब ही येत असतात. तेव्हा नर्मदा बोलत असते की अशी कशी घाणीत पडली ती, हे काहीतरी विचित्रच आहे. तेव्हा दादासाहेब बोलतात की आपण तिच्याशी बोलूया. तेव्हा मंजिरी बोलते की मी बोलली तिच्याशी, ती म्हणाली की मला काहीच आठवत नाही. तेव्हा नर्मदा बोलते की असं कसं काहीच आठवत नाही? तेव्हा दादासाहेब बोलतात की मीरा तुझ्या बहिणीला झोपेत चालायची सवय आहे का? तेव्हा अंबिका बोलते की हो हो बोल. तेव्हा मीरा बोलते की हो तशी ती लहानपणी झोपेत चालायची. तेव्हा नर्मदा बोलते नाही मला काही असं जाणवलं नाही. तेव्हा दादासाहेब बोलतात ती लहान होती तेव्हा तू तिच्याबरोबर होतीस का? का ती तुझी बहीण आहे? तेव्हा अंबिका आणि मीराला हसायला येतं. तेव्हा दादासाहेब बोलतात की मीरा तिची लहानपणापासून सवय असेल तर ती आत्ता पण असू शकते. त्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल. आपण ती खोलीतून बाहेर पडणार नाही यासाठी काहीतरी उपाय करावा लागेल. तेव्हा मंजिरी बोलते अहो कशाला? तेव्हा मीरा बोलते की दादासाहेब ती लहान असताना बाबा काही उपाय करायचे, ते उपाय मला माहीत आहेत, ते आपण करून बघूयात. इकडे माया आहे तिच्या खोलीमध्ये परफ्यूमच्या बॉटल्स घेऊन बसली असते आणि अंगावर मारत असते. तेवढ्यात मीरा तिथे येते. तेव्हा माया चिडते आणि बोलते तू इथे, तुला माहीत नाही तू काय केलंस ते. तेव्हा मीरा बोलते की मागे हो आधी किती घाण वास येतो आहे. तेव्हा माया पुन्हा बेडच्या जवळ जाते, परफ्यूमची बॉटल घेते आणि अंगावर ओतत असते. तेवढ्या तिथे अंबिका येते. मीराला हसताना अंबिका बघत असते, मायाही बघत असते. तेव्हा माया मीराजवळ जाते आणि बोलते तू मला लांब व्हायला सांगतेस, खरं तर तुझी लायकी नाही माझ्या जवळही उभं राहण्याची, कळलं? तेव्हा माया बोलते तुला काय वाटलं तू जे ब्लॅक मॅजिक करते ते मला कळत नाही? मीरा मी कुठेही जाणार नाही आणि मला या घरातून बाहेर काढण्याची तुझी हिंमत नाही आहे, कळलं? मी काय करणार आहे तुला कळणार नाही आहे. मी फक्त तुला त्रास देणार नाही आहे,
तुझ्या रामपुढे घरातल्या प्रत्येक माणसाचा काटा काढणारे मी. एक मिनटं सॉरी. तेव्हा माया बोलते, मी तुझी रामपुरे फॅमिली का म्हणते, म्हणजे ज्या माणसाची फसवणूक करून तू त्याच्याशी लग्न केलं तोच तुला ॲक्सेप्ट करत नाही आहे, तो तुला बायको म्हणून रिस्पेक्ट देत नाही आहे, सगळ्यांसमोर त्याने तुला रिजेक्ट केले, थुंकले ना त्याने तुझ्या प्रेमावर. तेव्हा माया मीराला बडबड करत असते. मीराला चिल येते. मीरा तिच्या कानाखाली जोरात वाजवते आणि इथे ते आजचा एपिसोड संपतो.